आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावरील हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती आलं। प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला झाला होता, जाळपोळ करण्यात आली होती, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती आलंय। आपण पाहू शकतोय हे सीसीटीव्ही फुटेज समोर येतंय। प्रकाश सोळंके यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला होता। यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान त्याच्या घराचं करण्यात आलं होतं, जाळपोळ करण्यात आली होती, एक आक्रमकता जमावामध्ये दिसून येत होती आणि याबाबत अनेक चर्चांना उधाण सुद्धा आली होती। आणि आता हे सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती आलंय। 30 ऑक्टोबरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि ते आता पुढारी न्यूजच्या हाती आलंय। आपण ही दृश्य पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात जमावानी त्यांच्या इतरत्र गाड्या फोडण्याचं काम सुरू केलंय। आपण पाहू शकतोय ही दृश्य। मोठ्या प्रमाणात लोक दगडफेक करताना दिसतात, लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड करताना दिसतात आणि यावेळेस पोलीस अधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रकाश सोळंके यांच्या घरावरती हल्ला झाला होता, जाळपोळ करण्यात आली होती, मोठ्या प्रमाणात त्यांचं वित्त नुकसान झालं होतं, वित्तीय नुकसान झालं होतं आणि याची जी कारवाई आहे आणि याबाबत जी चर्चा आहे ती सातत्याने होताना दिसत होती। मात्र आता हे सीसीटीव्ही फुटेज 30 ऑक्टोबरचं पुढारी न्यूजच्या हाती आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, प्रकाश सोळंकेंच्या घराच्या हल्ल्यावरचं जे फुटेज आहे ते आता आपल्या हाती आलंय, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच 30 तारखेला बीडमध्ये जी जाळपोळ आणि दगडफेक झाली त्याची सुरुवात माजलगाव येथील प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानापासून झाली होती। या ठिकाणी आक्रमक जमाव त्या ठिकाणी सुरुवातीला दगडफेक केली आणि त्यानंतर या परिसरात असलेल्या गाड्या सुद्धा पेटवून दिल्या होत्या। एवढंच नाही तर अगदी प्रकाश सोळंके यांचं जे बेडरूम आहे तिथपर्यंत लोक पोहोचले होते। अगदी कालच प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन देवाच्या कृपेनेच मी बचावलो, त्यावेळेस माझ्या जीवाचा काही घातपात झाला असता असा देखील संशय व्यक्त केला आहे। ज्या पार्श्वभूमीवर आता सीसीटीव्ही फुटेज आला असून त्यावेळी नेमकी कशी परिस्थिती होती, किती भयानक पद्धतीने दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली हे आता समोर येत आहे। गार्गी, बरं, त्याचबरोबर उदय आता पुढील कारवाई कशी होणार आहे? कारण यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे, गाड्यांची तोडफोड करतोय आणि आपण दृश्य सुद्धा पाहिली होती की कशा प्रकारे जाळपोळ सुद्धा करण्यात आली होती। कारवाईबाबत काय सांगाल? नक्कीच या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। आतापर्यंत जवळपास एक 275हून अधिक आरोपींना अटक केलंय, म्हणजे बीडमधील आणि माजलगाव मधील सगळ्याच घटनात। आणि आता माजलगाव मधील देखील 37 आरोपी अटकेत आहेत। उर्वरित काही डिटेक्ट जे झालेत, ज्यांचा ओळख पटली आहे परंतु फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। आणि यामध्ये जे आरोपी सहभागी नाहीत तर त्याविषयी देखील प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय की ज्यांचा यात सहभाग नाही त्यांना मुक्त करावे आणि ज्यांचा सहभाग आहे त्यांना तर पोलिसांनी अटक केली आहे। यापुढे जे समोर येतील आरोपी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असून 307 कलमान्वये याबरोबरच जमावबंदीचा आदेश उल्लंघन करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे हे देखील गुन्हे यांच्यावर दाखल झाले असून त्यांना अटक केली असून सध्या हे सगळे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। बरं, नक्कीच आता पुढील कारवाई कशी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। प्रकाश सोळंकेंच्या घरावरच्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती आलंय। ज्यांची ओळख पटलेली आहे अशा या जमावामधल्या लोकांवरती कारवाई सुद्धा आता करण्यात येते, त्यामुळे पुढील कारवाई कशी होईल हे भविष्यात पाहणं महत्त्वाचं ठरेल।